नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. आणि खूप दिवसानंतर 7-8 दिवसानंतर तुम्हाला भेटतोय, तर त्याबद्दल क्षमस्व. आणि एक लक्षात घ्यायचं, आता ग्रुप सी ची एक्झामिनेशन आहे आणि ग्रुप सी च्या एक्झामिनेशनच्या साठी तुम्हाला जितके जास्तीत जास्त व्हिडिओ देता येईल, फ्री कंटेंट देता येईल, याकडे आपण लक्ष केंद्रित करतोय. तर सर्वात प्रथम सांगतोय की खूप सारे मेसेजेस वगैरे येत होते की सर तुमच्याकडून पॉलिटी वगैरे शिकायची आहे, नाही का. तर आपण राज्यसेवा संयुक्त गट ब, गट क, पूर्व आणि मुख्य या दोन्हीसाठी संपूर्ण राज्य व्यवस्था म्हणजे इंडियन पॉलिटी ही बॅच लॉन्च केली आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला नीती अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी ही बॅच तुम्हाला परचेस करायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आता या बॅचच्या संदर्भात आणखी काही समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अकॅडमीचे नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉल करू शकताय. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, आता जसं थंबनेलमध्ये तुम्ही बघताय की तुम्हाला दिसतंय एकूण सिलेबस किती वाचायचा. आता बऱ्याचदा काय होतं महाराष्ट्रामध्ये, मी तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्रामध्ये ना मुलं लक्ष्मीकांत सरांचं बुक वाचतात. बुक चुकीचं नाही आहे, बुक बेस्ट बुक आहे. कोळंबे सरांचं बुक वाचतात, ते तर बेस्ट बुक आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस त्या पुस्तकातलं काय वाचायचं आणि काय टाळायचं हे मोस्टली मुलांना कळत नाही. म्हणजे तो सिलेबस कुठून कुठे वाचावा असं कळत नाही. ते आज आपण बोलणार आहे की नेमकं पंचायत राज आणि पॉलिटीचा अभ्यास कसा करायचा असतो, काय. फारसं लेंदी लेक्चर होणार नाही, कारण की सिलेबस तुम्हाला टू द पॉइंट सांगणार आहे. ज्या पद्धतीने मी सांगतोय त्या पद्धतीने अभ्यास करा, पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. कारण की प्रिलिम्सला पण 15 आणि मेन्सला पण 15 असा हा विषय आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर आता एक लक्षात घ्यायचं, आपला जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाचं नाव आहे ते म्हणजे राज्यशास्त्र. जर तुम्ही अभ्यासाला व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं असेल तर आधी राज्य व्यवस्था हा टॉपिक होता, आता राज्यशास्त्र आहे. आता महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं ना, तर तुम्हाला लोक जे आहेत हे शिकवताना दिसतील, ते म्हणजे काय, राज्य व्यवस्था. पण हा विषय जो आहे ना, हा विषय तुम्हाला शिकायचा असतो तो म्हणजे राज्यशास्त्र व ग्राम प्रशासन. ठीक आहे, ग्राम प्रशासन. आता तुम्हाला वाटत असेल सर आम्हाला तर काहीतरी वेगळंच सांगितलंय आणि तुम्ही तरी वेगळं काहीतरी सांगताय. तर वेगळं आहे, सिलेबस तुमचा आहे तो म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि ते म्हणजे ग्राम प्रशासन असा सिलेबस आहे. त्यामुळे ना तुम्हाला नेमकं काय वाचावं हे समजत नाही. आता एक लक्षात घ्यायचं की सर आधी पूर्वीला आम्हाला ग्राम राज्य व्यवस्था हा विषय होता, आता राज्यशास्त्र का बनला, त्याच्या मागे सिंपल लॉजिक्स आहे. काय आहे, तुम्ही काय करा, सर्वात पहिले स्टेट बोर्ड जे आहेत, आता मी व्यवस्थित सांगतोय त्या व्यवस्थित गोष्टीकडे लक्ष द्या. स्टेट बोर्ड जे आहेत हे 11 आणि 12 चे आणि ऑब्वियस नवीनच. ठीक आहे, 11वी आणि 12वीचं जे स्टेट बोर्ड आहे हे वाचा. यामध्ये सर्व वाचायचं नाही, कोणते चॅप्टर वाचायचे कोणते नाही वाचायचे हे मी तुम्हाला टिक करून देतो. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली आहे, त्या लिंकवर तुम्हाला ती मिळून जाईल, तिथे मी लिंक करून देईन. पण त्यातला जो सिलेक्टेड पोर्शन मी सांगेल तेवढाच वाचायचा, बस एवढं. आणि मी जे सांगेल त्या पद्धतीने तेवढं वाचायचं, फारसं डिटेल वाचायचं नाही. ठीक आहे, फक्त त्या नावं वगैरे करायची. तुम्ही बघा 2022ला क्वेश्चन आला, त्यावर संशय एका विचारवंतावर प्रश्न आला, कुठून आला तर तो इथनं आलेला प्रश्न. ठीक आहे, हे झालं नंबर 1. आता नंबर 2 आपण बोलतोय ते म्हणजे सर राज्यशास्त्र ही कन्सेप्ट कुठून आली. तर बाळांनो, राज्यशास्त्र इथं खूप साऱ्या सिद्धांत आणि थिअरी असतात, ज्या 11वी आणि 12वीच्या पुस्तकातून क्लिअर होतात आणि एका मार्क्ससाठी वगैरे येतात. 22ला विचारलं, 23ला नाही विचारलं, 24ला नाही विचारलं, कदाचित 25ला विचारला जाऊ शकते, नोव्हेंबरला किंवा ग्रुप बी ला. ठीक आहे, हे झालं स्टेट बोर्डच्या संदर्भात. आता राज्यशास्त्र हा विषय संपला. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, या राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि तुम्हाला राज्य व्यवस्था हा विषय इन्क्लुडिंग आहे. सो राज्यशास्त्र हे कुठून वाचायचं हे सांगितलंय. आता आपण दुसऱ्या मुद्द्यावर बोलतोय, तो म्हणजे की मग सर आम्ही पॉलिटिकल जे सायन्स आहे, सॉरी पॉलिटी आहे, ते कुठून वाचायची. तर बघा, मी सर्वात पहिले सांगतोय, तुमचा जो सिलेबस तुम्ही बघितला असेल, ठीक आहे, तर तुम्हाला ना तुमचा सिलेबस म्हणजे ज्याला आता आपण इंडियन पॉलिटी म्हणतोय, हा सिलेबस फक्त 2-3 मुद्द्यांवर तुम्हाला प्रश्न येतात. फक्त 4च टॉपिक आहे, ज्या 4 टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येतात. तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही नवीन काय सांगताय, आम्हाला तर खूप सारे टॉपिकवर यायचे नाही. खूप सारे निवडांना 4च टॉपिक आहे. सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कायदे मंडळ, आणि अलीकडे कायदे मंडळावर प्रश्न येणं काय झालं, बंद झालं, कमी झालं. दुसरं आहे ते म्हणजे कार्यकारी मंडळ, आणि सर्वाधिक प्रश्न तुम्ही बघा, असा एकही पेपर नाही की जिथं कार्यकारी मंडळावर प्रश्न झाला नाही, येतो म्हणजे येतोच. तिसरं म्हणजे न्याय व्यवस्था,
अलीकडे न्याय व्यवस्थेवर प्रश्न म्हणजे न्यायमंडळ, ठीक आहे, न्यायपालिका, आणि काही मग असतो तो म्हणजे सैद्धांतिक, ठीक आहे, याला सैद्धांतिक किंवा याला मार्गदर्शक भाग असं म्हणतात, तात्विक सैद्धांतिक असं भाग असं म्हणतात. सो या 4 टॉपिकवर मेनली तुम्हाला प्रश्न येतात. मग अभ्यास कसा करायचा असतो समजून घ्या. याचा अभ्यास करत असताना कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये अभ्यास करायचा. आता एक लक्षात घ्यायचं, जेव्हा मी तुम्हाला कोर्समध्ये पॉलिटी शिकवेल तेव्हा या स्ट्रक्चरने शिकवत असतो. माझा पॉलिटी शिकवण्याचा जो हे असतोय, ठीक आहे, सेन्स असतो, मी तुम्हाला कंपॅरेटिव्हली शिकवतो आणि टू द पॉइंट शिकवतो. एवढंच वाचा, एवढंच परीक्षेत येईल. फापट पसारा वाचायचा नसतो. फक्त एक असतं की मी कोर्स लॉन्च केल्यानंतर तो पूर्ण व्हायला थोडासा वेळ लागतो, कारण की आपण इन डिटेल कोर्स करतोय, थातूर मातूर टाइमपास म्हणून असं करत नाही. ओके, सो आता एक लक्षात ठेवायचं, कायदे मंडळ शिकत असताना जेव्हा तुम्ही संसद शिकता त्या संसद सोबतच राज्य विधिमंडळ शिकायचं, ठीक आहे, संसदेसोबत राज्य विधिमंडळ शिकायचं. आणि जेव्हा तुम्ही मेन्सला, मी मेन्सला सांगतोय, मेन्सला जेव्हा संसदीय समित्या शिकता, ह्या मेन्सला आहे फक्त, प्रिलिम्सला नाही, हा फक्त यम लिहितोय, यम म्हणजे मेन्स ओरिएंटेड. संसदीय समित्यांसोबत काय करायचं, विधिमंडळ समित्या. आणि तुम्ही जर नवीन सिलेबस बघितला असेल तर मेन्सच्या सिलेबस मध्ये सरळ सरळ मेन्शन आहे काय, विधिमंडळ समित्या. ओके, आणि काही संसदीय समित्या, ठीक आहे, संसदीय समित्यामध्ये लोकलेखा समिती वगैरे असतात ना प्रश्न, हा एवढा इतकं करायचं. कार्यकारी मंडळामध्ये इथं जेव्हा तुम्ही प्रेसिडेंट ऑफ इंडिया शिकताय तेव्हा इथे तुम्ही काय करायचं, गव्हर्नर ऑफ द स्टेट हा शिकायचा. त्यानंतर जेव्हा तुम्ही इथं, ठीक आहे, डेप्युटी, ज्याला आपण काय म्हणतोय, ज्याला डेप्युटी प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणतोय, तो शिकताय तेव्हा इथं कोणतीही बॉडी राज्यामध्ये नाहीये. त्यानंतर इथे जेव्हा पीएम शिकताय तेव्हा इथं सीएम शिकायचा, ठीक आहे. त्यानंतर इथं काउन्सिल ऑफ मिनिस्टर जेव्हा शिकताय तेव्हा राज्याची काउन्सिल ऑफ मिनिस्टर सोबत सोबत शिकायचं. खूप सारा फायदा होतो. आणि ट्रिक्स पण लागतात बरं, ट्रिक्स लागतात. 8-9 ची ट्रिक्स लागू होतो. सर हे काय प्रकार आहे मला सांगा. 8-9 ची ट्रिक्स सांगतो बघा, लक्ष द्या. मला सांगा, महान्यायवादी, महान्यायवादी कोणत्या कलमामध्ये आहे सांगा सर, 76 मध्ये जरा. त्यानंतर मला सांगा, महान्यायवाद्याला जे अधिकार असतात कोणासारखे, मंत्र्यांसारखे, कोणत्या कलमात आहे, 88 मध्ये. त्यानंतर मला सांगा, महान्यायवाद्याला जे आमदार खासदारांसारखे अधिकार असतात कोणत्या कलमात आहे, 105 मध्ये. लावा 89 ची ट्रिक्स, ठीक आहे. सो इथं लिहायचं महाधिवक्ता. चला बोला, महाधिवक्त्याचं कलम कोणतं सर, 76 आणि 89 होतात, 165. महाधिवक्त्यांना राज्याच्या मंत्र्यांप्रमाणे अधिकार असतात, कोणतं कलम सर, 88, 89, 177. चला बोला, महान्यायवाद्यांना राज्य विधिमंडळ सदस्यांसारखे अधिकार असतात कोणत्या कलमात, 105 आणि 89, किती, 194. झालं की नाही पाठ, ये तो कुछ भी नाही. मला सांगा, केंद्रीय मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ, आणि दुसरं म्हणजे राज्य मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ. चला बोला, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणकोणत्या कलमात आहे तर 74 मध्ये आहे, 75 मध्ये आहे, आणि 78 मध्ये तुम्हाला काय दिसतंय, पीएम ची कर्तव्य दिसतात. लावा 89 ची ट्रिक. चला बोला, राज्याच्या मंत्रिमंडळ कोणकोणत्या कलमात असेल, 74 + 89 163, ठीक आहे, 75 89 164, 78 89 167. समजलं का? म्हणून सांगतोय अभ्यास कंपॅरेटिव्ह करायचा. इथं पीएम ची कर्तव्य, इथं सीएम ची कर्तव्य, सेम सेम आहे, काहीच नाही वेगळं, काहीच नाही. हे एकदा शिकल्यानंतर तुम्हाला सहज सहज सर्व गोष्टी कळतात. फक्त ना अभ्यास कंपॅरेटिव्ह करा, एवढंच, ठीक आहे. म्हणून मी पॉलिटी शिकवताना कधी असं शिकवतोय. त्यानंतर इथं अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया सोबत तुम्हाला हे नावं मी इंग्लिश मध्ये लिहितो, तुम्ही मराठीत लिहायचं बघा. प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती, पीएम, सीएम, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ, ठीक आहे. त्यानंतर एजीआय म्हणजे महान्यायवादी, आणि ऍडव्होकेट जनरल, ऍडव्होकेट जनरल म्हणजे महाधिवक्ता, सोबत सोबत करायचं, संपला विषय. असं जर केलं ना तर मग फारसं जड तुम्हाला जाणार नाही. याच्यावर प्रश्न असतोच, यावर तर नेहमी प्रश्न असतो म्हणजे असतो. त्यानंतर न्याय व्यवस्थेमध्ये इथं राज्याचं वेगळं, केंद्राचं वेगळं नाही. सुप्रीम कोर्ट वाचायचं, त्यानंतर हायकोर्ट वाचायचं, ठीक आहे, आणि हे कंपॅरेटिव्ह वाचायचं. अभिलेखाचे अधिकारी इथं कुठं, इथं कुठं, यावर असे प्रश्न असतात ना ते. आणि यावर्षी सर्वोच्च न्यायालयाला 75 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे ऑब्विस आहे की त्याच्यावर प्रश्न विचारण्यात चान्सेस आहे.
आणि एक सब कोर्ट. आणि सब कोर्टवर जास्त प्रश्न असतात, 4 वाक्य येतं. सब कोर्ट हे हायकोर्टच्या नियंत्रणाखाली काम करतात. जिल्हा न्यायाधीशाच्या वरच्या न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात हायकोर्टच्या न्यायाधीशाच्या सल्ल्याने. जिल्हा न्यायाधीशाच्या खालच्या न्यायाधीशांची नियुक्ती ही राज्यपाल करतात एमपीएससीच्या सल्ल्याने. आणि सरकारी वकील होण्यासाठी 7 वर्ष वकिलीचा अनुभव असावा लागतो. संपला विषय. 4च विधानावर प्रश्न आहेत, तुम्ही सोडवा. बघा तुम्ही, म्हणून ना जेवढं परीक्षेची डिमांड आहे तेवढं करायचं. ठीक आहे. आता सैद्धांतिक किंवा मार्गदर्शक भागमध्ये काय करायचं, तर सर्वात पहिले फंडामेंटल ड्युटीज, ज्याला आपण मूलभूत कर्तव्य म्हणतो. सर्वाधिक प्रश्न जर येत असतील तर ते येतात मूलभूत कर्तव्याने. ठीक आहे. त्यानंतर येतात ते म्हणजे डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, म्हणजे मार्गदर्शक तत्वे. आणि क्वचित एखादा प्रश्न येतो तो म्हणजे फंडामेंटल राईट्सवर. तो फारसा डिटेल नका वाचू, याला काही गरज नाहीये. एवढं जरी वाचलं तरीही चालतंय. ठीक आहे. त्यानंतर या भागामध्ये आणखी एक शिकावं लागतं, भाग 11 शिका, केंद्र राज्य संबंध. आणि एक लक्षात ठेवायचं, केंद्र राज्य संबंधामध्ये फक्त कायदेशीर कोणकोणते संबंध करायचे माहितीये का, फक्त कायदेशीर संबंध करायचे. ओके. आणि दुसरे म्हणजे कार्यकारी संबंध. आर्थिक संबंध शिकू नका, आर्थिक संबंधाची तुम्हाला गरज नाही. समजलं का तुम्हाला? तसं इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही शिकताय ते बजेटमध्ये, त्यामुळे शिकू नका. केंद्र राज्य संबंध एवढं केलं तरीही मोर दॅन इनफ आहे. आणि काही समित्या आहेत, काही आयोग आहेत, जसं राजमन्नार आहे, त्यानंतर सरकारी आहे. ठीक आहे. हे असे जे 2 आहेत, 2-3, आनंदपूर साहिब ठराव आहे. ठीक आहे. वेस्ट बेंगॉल योजना आहे. हे एवढं जरी केलं चालते. मेनली जे प्रश्न असतात ना हे तुम्हाला इथं दिसतात. कळालं? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये न्याय व्यवस्था आणि सैद्धांतिक भाग. ठीक आहे. बाजूला होतो, स्क्रीनशॉट करा. हा. त्यानंतर मग काही अदर मध्ये येतं, इतर मध्ये. लक्षात घ्या, इतर मध्ये तुम्हाला काही चॅप्टर शिकावे लागतात. नंबर 1, सर्वात पहिले असा एकही पेपरने जिथं हा प्रश्न नाही तो म्हणजे घटनेची निर्मिती. ठीक आहे. घटनेची निर्मिती तारखांसहित पाठ करावा लागतं, हा पाठांतराचा मुद्दा आहे. दुसरा, संघ राज्य व्यवस्था. मग संघ राज्य व्यवस्थेमध्ये तुम्हाला विचारतात भारतात संघ राज्य वैशिष्ट्ये कोणती, गैर संघ राज्यात्मक वैशिष्ट्ये कोणती, अर्ध संघ राज्य, निम संघ राज्य हे कोण म्हटलं, असे स्टेटमेंट विचारतात. पीवायक्यू व्यवस्थित बघायचे, पीवायक्यू शिवाय हा विषय अभ्यासता येत नाही. किंवा मग जर तुम्हाला शिकवणारा जो असेल ते व्यक्ती त्याचा तरी पीवायक्यू चांगला अभ्यास पाहिजे, जेणेकरून तुम्हाला डिलिव्हर करेल की नाही भाई हे पाठ कर. आणि स्टेटमेंट कसे पाठ करायचे, आता फॉर एक्झाम्पल अर्ध संघ राज्य म्हटलंय, क्वासी फेडरल अर्ध संघ राज्य असं म्हणतंय ना, तर मग लक्षात ठेवायचं अर्ध संघ राज्य म्हटलं की रे समजून घ्यायचं हे वाक्य कोणाचं आहे, केसी व्हेअर. कोणाचं आहे, केसी व्हेअर. मग तुम्ही लक्षात कसं ठेवायचं, अर्ध व्हेअर म्हणजे केस, अर्धे झाले आहेत पांढरे, अर्धे राहिले काळे, सो अर्धे केस. समजलं? कळलं का तुम्हाला? असं. तर घटनेची निर्मिती आहे, त्यानंतर संघ राज्य व्यवस्था आहे, ही करायची प्रॉपर. त्यानंतर तिसरं येतं ते म्हणजे काय, या ठिकाणी संघ राज्य आणि राज्य क्षेत्र. आणि संघ राज्य व राज्य क्षेत्रामध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागतो कलम 1, 2, 3, 4 चा आणि राज्य निर्मितीचा. ठीक आहे. हे नागरिकत्व वाचू नका, काही गरज नाही तुम्हाला नागरिकत्व वाचायची. समजलं का? आलं. त्यानंतर इथे करायचा सरनामा. सरनामा. त्यानंतर कधी कधी भाषावर प्रश्न असतात. भाषा म्हणजे काय, भाग 17 मध्ये भाषा नावाचं आहे, ते करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर काही आर्टिकल्स असतात, त्यामध्ये या भाषेमध्ये 351 वगैरे असे आर्टिकल येतात, त्यावर कधी कधी प्रश्न येतात. ठीक आहे. त्यानंतर इतर मध्ये तुम्हाला यूपीएससी अभ्यासावी लागते, एमपीएससी अभ्यासावी लागते. त्यानंतर इथं कॅग अभ्यासावा लागतो. हे आयोग आहेत सगळे, कॅग आयोग असतो बरं, लक्षात ठेवायचं. यूपीएससी, एमपीएससी, कॅग हे आयोग अभ्यासावे लागतात. त्यानंतर इथं अभ्यासावा लागतो तो म्हणजे नॅशनल कमिशन फॉर एससी, नॅशनल कमिशन फॉर एसटी, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, एनसीबीसी. ठीक आहे. म्हणजे ओबीसीचा आयोग. ठीक आहे. मागासवर्गीय आयोग, तो अभ्यासावा लागतो. त्यानंतर सोबत तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे. स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपण कुठे शिकतोय, ते म्हणजे राज्याच्या संदर्भ, म्हणजे 74वी 73 घटना दुरुस्ती जेव्हा शिकतो ना तेव्हा. म्हणून बघा, यूपीएससी, एमपीएससी, कॅग, नॅशनल कमिशन फॉर एससी एसटी, इथं घटना दुरुस्त्या जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय. नॅशनल बॅकवर्ड कमिशन, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. त्यानंतर जे आहे ते आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. एवढा जरी तुम्ही पोर्शन वाचला तरी मोर दॅन इनफ आहे. एवढंच तुम्हाला सिलेबस मध्ये येतं. क्वचित नागरिकत्वावर कधी प्रश्न येत नाही, फंडामेंटल राईट्सवर कधी डिटेल प्रश्न येत नाही. मी जेव्हा सेमिनार मध्ये शिकवतो
तेव्हा पोरांना असं वाटतं सर फंडामेंटल राईट्स का तुम्ही शेवट ठेवता, ठेवायचा विषय नाही, त्याच्यावर डिटेलमध्ये प्रश्नच येत नाही, राज्यसेवा परीक्षेत तर येत नाही. सो त्याच्यामुळे ना तोच त्याच्यावर थोडंसं ते तुम्हाला कलमांचा क्रम वगैरे तितकं विचारल्या जाऊ शकते, लक्षात. सो असे हे जे काही भाग आहेत हे भाग तुम्हाला इथं काय करावे लागतात, अभ्यासावे लागतात, समजलं का. सो इतके भाग जर अभ्यासले ना तर बऱ्यापैकी पॉलिटीचा अभ्यास होतो, याच्या बाहेर फारसं तुम्हाला जाऊन अभ्यासावं लागत नाही. क्लिअर. आता पुढचा मुद्दा आहे की सर मग ग्राम प्रशासन काय मुद्दा असतो. ठीक आहे, ग्राम प्रशासन आणखी थोडं बोलणार आहे बरं मी, पहिले सिलेबस बोलतोय त्यानंतर मग बोलतोय. आता एक लक्षात ठेवायचं, तुमच्या सिलेबस मध्ये फक्त ग्राम प्रशासन नावाचा मुद्दा आहे. आणि ग्राम प्रशासन म्हणजे काय आहे, ग्राम प्रशासन म्हणजे फक्त 73वी घटना दुरुस्ती. बऱ्याच साऱ्या लोकांना काय वाटतंय की सर आम्हाला नगरपालिका महानगरपालिका शिकावं लागतं. नाही, शब्द बघा काय आहे, ग्राम प्रशासन म्हणजे ग्रामीण पंचायत राज. ग्राम प्रशासन म्हणजे काय, ग्रामीण पंचायत राज. आणि एक लक्षात ठेवायचं, ग्रामीण पंचायत राज खूप लोकांना डोकेदुखीचं वाटतं, पण डोंट वरी, मी शिकवल्यानंतर तो विषय तुम्हाला एकदम सोपी वाटायला लागतो. ठीक आहे, इव्हन तर मुलांनी यावेळेस काही लेक्चर्स केले, फक्त रिव्हिजन लेक्चर, तसेच त्यांना मार्क्स मिळाले याच्या पूर्वीही. ठीक आहे, तर ग्रामीण पंचायत राज मध्ये सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा तो तुम्हाला शिकावा लागतो, तो म्हणजे नंबर 1. ठीक आहे, पहिला मुद्दा शिकावा लागतो तो म्हणजे काय, पंचायत राजची स्थापना. मग पंचायत राजची स्थापना जेव्हा, म्हणजे पंचायत राज जे आहे याची तुम्हाला पार्श्वभूमी शिकावी लागते. पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला काय शिकावं लागतं की भारतात पंचायत राज सर्वात पहिली महानगरपालिका कधी स्थापन झाली, पहिला कायदा कोण केला, त्यानंतर रिपननं काय प्रयत्न केले, मेयोनं काय प्रयत्न केले, त्यानंतर दिल्लीची मनपा कधी स्थापन झाली, मुंबईची कधी झाली, भारतात स्वातंत्र्य झाला तेव्हा किती होते, त्यानंतर समुदाय विकास कार्यक्रम, राष्ट्रीय विस्तार योजना, मग बलवंतराय मेहता समिती, संतानम समिती, मग वसंतराव नाईक. सो सगळ्या समित्या वगैरे इथे शिकाव्या लागतात. म्हणजे पार्श्वभूमीमध्ये की आपल्या इथे याची स्थापना कशी झाली पंचायत राजची. ठीक आहे, इंग्रज काळापासून. ठीक आहे, दुसरं स्थापनेनंतर इथं जे तुम्हाला शिकावं लागतं ते म्हणजे विविध समित्या आणि त्या समित्यांचा पडलेला इम्पॅक्ट. ओके, कोणत्या समितीनं काय स्थापना झाली वगैरे, असं पहिला घटनात्मक दर्जा द्यावा असं कोण सांगितलं तेवढंच. तो चॅप्टर झाला की नंतर शिकायची ती म्हणजे 73वी घटना दुरुस्ती. आणि 73वी घटना दुरुस्ती एकदम सोपी तुम्हाला शिकावी लागते. कधी मांडलं, कोण मांडलं विधेयक, कशा प्रकारे मांडलं, हे तुम्हाला तिथं शिकून घ्यावं लागतं. समजलंय. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, ठीक आहे, तो म्हणजे तुम्हाला शिकावं लागतं ग्रामपंचायत. ठीक आहे, त्यानंतर चौथा मुद्दा शिकावा लागतो ग्रामपंचायत. डिटेलमध्ये शिकायचं, पंचायत समिती डिटेलमध्ये शिकायची गरज नाही. पंचायत समितीची एक बेसिक आयडिया जरी असली तर पंचायत समिती हा डिटेलमध्ये शिकायची गरज नाही. आणि आणखी एक सांगतोय, तुम्हाला जिल्हा परिषद सुद्धा डिटेल अभ्यास करायची गरज नाही. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे 5 टॉपिक तुम्हाला शिकावे लागतात. आणखी यामध्ये इतर काय शिकावं लागतं, 6व्या टॉपिक मध्ये तुम्हाला शिकावं लागतं ते म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन. ठीक आहे, याला म्हणतात राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे, त्यानंतर दुसरं शिकावं लागतं स्टेट फायनान्स कमिशन, राज्य वित्त आयोग. बघा, राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे, आणि दुसरा म्हणजे राज्य वित्त आयोग. दुसरा म्हणजे काय, राज्य वित्त आयोग. क्लिअर झालं. सो अशा प्रकारे हे तुम्हाला इथं शिकावं लागतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या काही समित्या, पोपटराव पवार समिती, त्याच्यानंतर लना बोंगीरवार, नाईक, पाटील, अशा तुम्हाला काही समित्या शिकाव्या लागतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की या ठिकाणी 73व्या घटना दुरुस्तीनंतर जे 11वं परिशिष्ट आहे त्या 11व्या परिशिष्टाचा सर्वात महत्वाचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. बाकी काहीही या विषयात करण्याची गरज तुम्हाला नाही. एवढंच, ग्राम प्रशासनच फिल्म्सला आहे, नगर परिषद, नगर पंचायत आहे, नका वाचू, ते सिलेबस मध्येच नाही तर कशाला मग. समजलं का. सो सिलेबस वाचत असताना अशा प्रकारे करायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, कधीही या विषयाला शिकताना एकदम सोपी पद्धतीने शिकायचं. याला स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे, आता एकदम सोप्या पद्धतीने हा विषय कसा शिकायचा मी तुम्हाला याचा एक डेमो देतो. म्हणजे बाबा तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करताय आणि पॉलिटीचा अभ्यास करताना तुम्हाला समजा एखादा मुद्दा अभ्यासायचा आहे. ठीक आहे, कोणताही अभ्यासाचा आहे मुद्दा, तर आपण काय घेऊ, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊ, ते म्हणजे मूलभूत कर्तव्य. ठीक आहे, एक टॉपिक मी तुम्हाला शिकवतोय फॉर एक्झाम्पल. आता तुम्ही काय करताय, तुम्ही समजा नोट्स मेकिंग करताय किंवा तुम्ही शिकताय, तर सर्वात पहिले हेडिंग द्या मूलभूत कर्तव्य. बघा पाठ होतं की नाही. जर पाठ नाही झालं तर त्याला मी जबाबदार. कळलं. चल, आता सर्वात पहिले
याच्यावर प्रश्न काय काय आले आहेत ते आपण एकदा बघून घेतलं समजा. तर सर्वात पहिले तुम्हाला एक दिसेल, सर्वात पहिलं स्टेटमेंट आहे की हा भाग मूळ घटनेत नव्हता. ठीक आहे, झालं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेव्हा बाबासाहेबांनी आणि संविधान सभेने घटना लिहिली तेव्हा हा मूळ घटनेत भाग नव्हता. मग मूळ घटनेत नव्हता तर कोणत्या घटनेत टाकलाय, तर तो टाकलाय 42व्या घटना दुरुस्तीनं, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. ठीक आहे, 42व्या घटना दुरुस्तीने टाकला तर कोणता तरी भाग ऍड केला असेल, तर त्यांनी भाग ऍड केला भाग 4A. आणि एक लक्षात ठेवायचं, असं शिकायचं कारण की आयोग रोमन मध्ये विचारतोय भाग 4A. तर भाग 4A केला तर कोणतं तरी अनुच्छेद टाकलं असेल, तर ते अनुच्छेद टाकलं 51A. झालंय. त्यानंतर मग ही जर याची जेव्हा आपण काय करतोय, हा भाग आपण जेव्हा ऍड केला, ठीक आहे, तेव्हा हा लागू कधी झाला, म्हणजे घटना दुरुस्ती कधीची आहे, तर घटना दुरुस्ती आहे 1976ची. आणि प्रश्न विचारला जाईल हा भाग लागू कधी झाला, तर भाग लागू झाला 1 एप्रिल 1977ला. 76ची घटना दुरुस्ती आहे, तर याचा अंमल हा 1 एप्रिल 1977. मग दुसरा महत्वाचा मुद्दा हा येतोय की याचे स्रोत काय आहे मूलभूत कर्तव्याचा, तर लक्षात ठेवायचं मूलभूत कर्तव्य हे असणे हे समाजवादी देशाचं लक्षण असतं. समाजवादी देशाकडून हे आपण घेतले असतात. आणि ऑब्वियस त्यावेळेस समाजवादाचं मोठं एक्झाम्पल कोण होता, युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया, म्हणजे रशियाकडून घेतले आहे. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, मूलभूत कर्तव्य न्याय प्रविष्ट असतात का, तर लक्षात घ्यायचं हे न्याय प्रविष्ट नसतात. का बरं सर न्याय प्रविष्ट नसतात? न्याय प्रविष्ट म्हणजे काय असते बाळांनो, न्याय प्रविष्ट म्हणजे की ज्याचं उल्लंघन झालं तर तुम्हाला न्यायालयात जाता येते. फॉर एक्झाम्पल समजा राष्ट्रगीताचा आदर करा असं मूलभूत कर्तव्य आहे, आणि तुमच्या समोर मी राष्ट्रगीताचा आदर केलाच नाही, तुम्ही राष्ट्रगीताला उभे होते, मी बसलो होतो, तुम्ही माझ्या विरुद्ध न्यायालयात जाऊ शकता का? नाही. म्हणजे याला तुम्ही न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही, ज्युडिशियल रिव्ह्यू देऊ शकत नाही, म्हणजे न्याय प्रविष्ट नसतात. आता मला एक सांगा, मूलभूत कर्तव्य कोणाकोणाला लागू असतील, तर मूलभूत कर्तव्य हे फक्त ओनली इंडियन्सला लागू आहे, फक्त नागरिकांना. का बरं सर मला सांगा, भारतीय ध्वजाचा, भारतीय राष्ट्रध्वजाचा काय करावा, आदर करावा, हे पाकिस्तानच्या किंवा अमेरिकेच्या व्यक्तीचं कर्तव्य आहे का, की त्यांनी भारतात येऊन सॅल्यूट दिलाच पाहिजे? नाही, फक्त इंडियन्सला असतं. तो ऑब्वियस आहे, फक्त कोणाला लागू असतात, इंडियन्सला लागू असतात. बरं सर हे सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, तर हे काही अंशी सकारात्मक आहे. सकारात्मक म्हणजे काय म्हणतंय, सकारात्मक म्हणजे काही होकारार्थी आहे. ते काय म्हणतात की तुम्ही काय करा, ठीक आहे, की मुलांना 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देणे हे आई वडिलांचं कर्तव्य असेल, आहे ना, होकारार्थी वाक्य म्हणजे ते सकारात्मक आहे. आणि काही जे असतात ते नकारात्मक. नकारात्मक म्हणजे काय, की लिंग भेदभाव करू नये. नये म्हणजे काय, नकारात्मक भाग आहे. चालेल. मग सर या भागात आतापर्यंत कधी घटना दुरुस्ती झाली का, तर यस, आतापर्यंत फक्त एक घटना दुरुस्ती झाली, 186वी. ठीक आहे, एकच याच्यामध्ये काय झाली, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट झाला, एकच झाली घटना दुरुस्ती. कोणती, 86वी घटना दुरुस्ती 2002. आणि या 86व्या घटना दुरुस्ती 2002 न काय केलंय, इथं 11वं कर्तव्य ऍड केलं. म्हणजे एक लक्षात घ्या की सुरुवातीला जी कर्तव्य होती, ही किती कर्तव्य होती, 42व्या घटना दुरुस्तीनं केवळ 10 कर्तव्य टाकली होती. किती, 10 कर्तव्य. आणि ऍड किती केली बाळांनो, ऍड केली आता सध्या 11 आहेत, म्हणजे 11वं कर्तव्य जे आहे हे कोणत्या घटना दुरुस्तीनं, 86व्या घटना दुरुस्तीनं. बर झालं इतकं, पुढे जाऊया. मला सांगा, यासाठी कोणती तरी एक समिती गठीत झाली असेल. कोणती समिती गठीत झाली, यासाठी एक समिती गठीत झाली होती जिचं नाव होतं स्वर्णसिंह समिती. ओके. आणि 1976ला जर ऍड केले तर ऑब्वियस आहे ही समिती कधीची असेल, 1976ची समिती असेल, म्हणजे 75ची, सॉरी 75 मध्ये ऍड झाली असेल, तिने 76 मध्ये काय दिले असेल, रिपोर्ट दिला. आणि या समितीने काही कर्तव्य सांगितली होती जी ऍड केली नाही आपण. जसं त्यांनी काय सांगितलं होतं, मतदान करणे. त्यांनी म्हटलं होतं की मतदान करणे हे कर्तव्य असावं, आपण ऍड केलं नाही. का बरं, कारण की भारतात मतदानाचा जो अधिकार तुम्हाला आर्टिकल 326 नुसार मिळाला आहे, त्याच्यामध्ये मतदान करणे, मतदान न करणे, मतदानापासून वंचित राहणे, असे तुम्हाला 3ही अधिकार आहेत. मग जर आपण म्हटलं असतं लोकांचं कर्तव्य आहे मतदान करणे, तर तो तुमचा हक्क डावलला गेला असता. दुसरं त्यांनी सांगितलं कर भरणे. आता एक लक्षात ठेवायचं, कर भरणे हे लोकांचं कधी कर्तव्य असू शकत नाही, कारण की सरकार त्यांना तितक्या मोठ्या प्रमाणात टॅक्स पेअर बनवू शकत नाही. तिसरं महत्वाचं आहे, त्यांनी सांगितलं होतं की जे भरणार नाहीत त्यांना शिक्षा द्याव्या, शिक्षेची तरतूद. तर सरळ असतं, शिक्षा द्यायला हा काही IPC कायदा नाही, शिक्षा वगैरे हे संविधानात नसते दिलेली, ही फौजदारी कायद्यामध्ये असतात. त्यामुळे त्यांनी सांगितलेली
जी कर्तव्य समाविष्ट केली नव्हती, ही 3. बस एवढ्याच गोष्टीवर प्रश्न येईल बरं. आता काय झालं हे इंदिरा गांधीने ऍड केले आहेत, तर याला रिव्ह्यू करण्यासाठी एक समिती झाली होती. ठीक आहे, त्याला म्हणतात JS वर्मा समिती. ठीक आहे, या समितीवर प्रश्न विचारतात की याला रिव्ह्यू करण्यासाठी म्हणजे याचं पुनर्विलोकन करण्यासाठी, पुनर्विलोकन म्हणजे रिव्ह्यू, याचा आढावा घेण्यासाठी याला रिव्ह्यू करण्यासाठी कोणती समिती होती, तर JS वर्मा समिती 1999. कळालं? मला ना याच्या बाहेरचा एक तरी प्रश्न दाखवा की सर याच्या बाहेर एक प्रश्न आहे. बरं झालं की नाही, किती शॉर्ट मध्ये पाठ झालं बघा. चला, नंबर 1, मूलभूत कर्तव्य मूळ घटनेत नव्हती, ती रशिया या समाजवादी देशाकडून स्वीकारण्यात आली आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 ने 10 कर्तव्यांचा समावेश केला. 42व्या घटना दुरुस्तीने भाग 4A समाविष्ट केलाय, ज्यामध्ये अनुच्छेद आहे, एकच कलम आहे 51A. त्यानंतर याचा अंमल 1 एप्रिल 1977 पासून चालू झाला. त्यानंतर ही फक्त भारतीयांना लागू आहेत. त्यानंतर ही न्यायप्रविष्ट नसतात, कारण याचं उल्लंघन झालं तर न्यायालयात जाता येत नाही. काही कर्तव्य सकारात्मक तर काही नकारात्मक आहेत. नंतर 86व्या घटना दुरुस्तीने यात 11वं कर्तव्य ऍड करण्यात आलं. ठीक आहे, आणि एकच वेळा घटना दुरुस्ती झाली. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांसाठी समिती गठीत झाली होती, जिचं नाव होतं स्वर्णसिंह समिती 1976. मतदान करणे, कर भरणे आणि शिक्षेची तरतूद होती. त्यानंतर पुनर्विलोकनासाठी JS वर्मा समिती होती. किती सोपी आहे बघा बरं. समजलं का तुम्हाला? ठीक आहे, मी बाजूला होते, स्क्रीनशॉट करा. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल, पाठ करतो म्हटलं तर फार सोपी आहे. आता 11 कर्तव्य आहेत. 11 कर्तव्य पाठ होतात की नाही बघा. बघा, त्याला काय करायचं, ABCDEFGHIJK असे 11 कर्तव्य आहेत ना. चला, ए चा कोड आदर आहे. ए चा कोड काय, ए फॉर आदर. मग काय सांगितलंय, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्राने निर्माण केलेल्या संघटना, संस्था आणि राज्य घटना याचा आदर करावा. झालं पाठ, ए फॉर आदर. बी फॉर आहे भगतसिंह. बी फॉर भगतसिंह, स्वातंत्र्य लढ्यास प्रेरक, जे प्रोत्साहन दिलं अशा लोकांचा वारसा जोपासणे. ठीक आहे, ज्यांनी स्फूर्ती दिली अशा लोकांचा वारसा जोपासणे. मग आपल्या स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती कोण दिली, भगतसिंहांनी दिली, त्यांचा वारसा आपण जोपासला पाहिजे. नंबर 3, देशाचं कंट्रीहुड ठेवणे. कंट्रीहुड म्हणजे काय असतं, कंट्रीहुड म्हणजे देशाची सार्वभौमता, एकता आणि एकात्मता जपणे, याला कंट्रीहुड म्हणतात. डी चा कोड आहे डिफेन्स. डिफेन्स म्हणजे काय, की देशाचे काय करणे, संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा बजावणे, आणि आवाहन केल्या जाईल तेव्हा राष्ट्रीय काय करणे, राष्ट्रीय सेवा बजावणे. झालं, डी फॉर डिफेन्स करणे. ई फॉर इक्वॅलिटी. इक्वॅलिटी मध्ये काय सांगितलंय, इक्वॅलिटी मध्ये सांगितलंय की जातीय, धर्मीय, वांशिक भेदभावाच्या पलीकडे जाऊन एकात्मता निर्माण करणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. म्हणजेच इक्वॅलिटी आणायची आपल्याला, जातीभेद वगैरे हे सोडायचं आहे. एफ फॉर फेस्टिवल. फेस्टिवल म्हणजे काय, जो देशाला संमिश्र वारसा आहे त्या संमिश्र वारसा जतन करणे. ऑब्वियस आहे, प्रत्येकाचे फेस्टिवल वेगळे आहेत, म्हणजे संमिश्र वारसा आहे. जी फॉर ग्रीन. ग्रीन मध्ये काय येत आहे, वने, वन्यजीव, प्राणी, सरोवर, तळी हे जोपासणे, याचं संवर्धन करणे, पर्यावरण संवर्धन करणे. एच फॉर ह्युमॅनिटी. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवतावाद, चिकित्सक दृष्टिकोन जोपासणे. समजलं ना, एक एक शब्द जरी लक्षात ठेवला तरी जमतंय. त्यानंतर आय फॉर इन्कम. इन्कम म्हणजे काय, राष्ट्राच्या संपत्तीची नासधूस होऊ देणार नाही, राष्ट्राच्या संपत्तीचा वारसा जपणे. समजतंय का तुम्हाला? वर्ड वेगळे असतील माझे पण तेच आहे. ठीक आहे. जे फॉर जम्प. राष्ट्र सतत कार्यसिद्धीत जाईल अशा प्रकारे, म्हणजे राष्ट्र सतत कार्यसिद्धीत जाईल चढत्या श्रेणीने, म्हणजे जम्प मारेल असे प्रयत्न करणे. आणि के फॉर कर्तव्य. 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिकवणे हे त्याच्या आई वडिलांचं आणि बालकांचं कर्तव्य आहे, म्हणजे पाल्यांचं कर्तव्य आहे. आणि हे कधी ऍड केलंय, 86वी घटना दुरुस्ती 2002. चला, मला सांगा की काही कठीण आहे रे, आहे का कठीण? नाही ना. म्हणून तुम्हाला सांगतोय की हा विषय प्रॉपर शिकून घ्या, एकदम सोपी अभ्यास करा, सोप्या पद्धतीने शिका. आणि जर तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला नसेल तर मग मी तुम्हाला सांगितलंय की नीती अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे. ते ऍप डाउनलोड करून माझी तिथं जी ही बॅच आहे, कोणती, ठीक आहे, यस, ही बॅच तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी खरेदी करू शकता. ठीक आहे. चल, नंतर पुढे राज्यशास्त्र आणि ग्राम प्रशासन. ओके, झालंय. स्टेट बोर्ड मधून करायचं आहे. त्यानंतर पॉलिटी आहे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि सैद्धांतिक भाग. क्लिअर झालंय. इतर मध्ये काय शिकायचं आहे ते सांगितलंय, ग्राम प्रशासनामध्ये काय शिकायचं ते सांगितलं,
मूलभूत कर्तव्य एक तुम्हाला डेमो सांगितला कशा प्रकारे शिकून घ्यायचा आहे. ज्यांनी चॅनलला फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करून घ्या, ॲप डाउनलोड करून घ्या. आपला ॲप नीती अकॅडमी नावानं अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून जॉईन करून घ्या. वेळोवेळी तुम्हाला नोट्स आणि अपडेट मिळत राहतील. लेक्चर कसं वाटलं हे सांगा. यानंतर कोणत्या विषयाचं डिकोडिंग करून घ्यायचं आहे ते पण तुम्ही मला सजेशन देऊ शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.